आता आपण जुलै 2025 चा क्वेश्चन पाहूया. आपल्याला काय दिलेलं आहे, दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेली आहेत आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय फाइंड आउट करायचं आहे. ज्यावेळेस आपल्याला असं फाइंड आउट करायचं असेल एक्स प्लस वाय किंवा एक्स मायनस वाय, त्यावेळी एक सिंपल रूल आहे की आपल्याला कोणतं, पहिला क्वेश्चन काय असतो आपल्याला की कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं, ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची. आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत, त्यांची ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची, तर ते आपण कसं ठरवायचं, तर त्याचं एक सिंपल मी तुम्हाला ट्रिक सांगतो. आता ही ट्रिक समजून घ्या. ट्रिक काय आहे, तर आपल्याला फाइंड आउट काय करायचंय. आता समजा आता आपलं जे इक्वेशन आहे इथं आपल्याला फाइंड आउट काय करायचं, एक्स प्लस वाय फाइंड आउट करायचंय. तर जे फाइंड आउट करायचंय त्याची साईन कुठली आहे, एक्स प्लस वाय फाइंड आउट करायचंय त्याची साईन कुठली आहे, प्लसची साईन आहे, बरोबर आहे. थांबा. ओके, एक्स प्लस वाय काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचंय, त्याची साईन कुठली आहे, प्लसची साईन आहे. आणि जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, म्हणजे इथे दोन इक्वेशन दिलेले आहेत, ह्या दोघांच्या इक्वेशनची कुठली साईन आहे, प्लसची साईन आहे, ती मी इथं लिहिली. म्हणजे फाइंड करायचं त्याची साईन प्लस आहे, इक्वेशनची साईन प्लस आहे. तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चं आपण काय करणार आहोत, ऍडिशन करणार आहोत, म्हणजे ऍड ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. त्याला काय, कसं, ऍड ऑपरेशन परफॉर्म करायचं. म्हणजेच काय, जर साईन सारखे असतील, प्लस प्लस असतील, तर आपण काय करणार, ऍडिशन. आणि आता दुसरा नियम काय आहे, समजा आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एक्स मायनस वाय फाइंड करायचंय, बरोबर आहे. तर एक्स मायनस वाय मध्ये साईन कुठली आहे, मायनसची साईन आहे. आणि आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे त्यांच्यामध्ये कुठली साईन आहे, प्लसची साईन आहे. म्हणजे हे दोन साईन कशा आहेत, विरुद्ध आहेत ना, मायनस प्लस किंवा प्लस मायनस ह्या कशा असतात, ऑपोजिट असतात. त्यामुळे अशा केसमध्ये आपल्याला काय परफॉर्म करायचं, सबट्रॅक्ट ऑपरेशन परफॉर्म करायचं. म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये कुठलं ऑपरेशन आपण परफॉर्म करणार आहे, सबट्रॅक्शनचं. म्हणजे सिंपल काय आहे, जर साईन सारखे असतील तर ऍडिशन परफॉर्म करायची आणि साईन जर डिफरंट असतील तर सबट्रॅक्शन परफॉर्म करायचं. आता हे सगळं लक्षात ठेवायचं एक सिंपल रूल आहे, म्हणजे सिंपल एक वाक्य आहे, ते लक्षात ठेवा. ते म्हणजे कुठलं, ससा दिसतो सुंदर. हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला काय करेल, तुम्हाला हे लक्षात ठेवणं सोपं जाईल. आता एस ए म्हणजे काय, ससा. एस ए ससा लिहिलं मी. एस ए म्हणजे काय, सेम. एस म्हणजे काय, साईन. ए म्हणजे काय, ऍडिशन, म्हणजे ससा. म्हणजेच काय, जर तुमची साईन सेम असेल तर तुम्ही काय परफॉर्म करणार आहात, ऍडिशन परफॉर्म करणार आहात. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये कुठलं ऑपरेशन परफॉर्म करणार आहात, ऍडिशनचं. आणि दिसतो सुंदर मध्ये कसं आहे, डीआय म्हणजे काय, डिफरंट. एस म्हणजे काय, साईन. डिफरंट साईन जर असेल तर तुम्ही काय परफॉर्म करणार आहात, सबट्रॅक्शन. सुंदरचा आपण काय घेतला, एस यू. म्हणजे काय, डिफरंट साईन असतील तर तुम्ही काय परफॉर्म करणार आहात, सबट्रॅक्शन. म्हणजे काय, जर प्लस, तुम्हाला समजा एक्स प्लस वाय काढायचं आहे आणि तुमच्या इक्वेशन मध्ये मायनसची साईन आहे, तर तुम्ही दोन्ही इक्वेशन मध्ये कुठलं ऑपरेशन परफॉर्म करणार आहात, सबट्रॅक्शनचं. तर अशा पद्धतीने जर सेम साईन असेल तर ऍडिशन परफॉर्म करायची आणि विरुद्ध साईन असेल, प्लस मायनस किंवा मायनस प्लस, तर सबट्रॅक्शन परफॉर्म करायचं. आता हे तुम्ही लक्षात कसं ठेवाल, फक्त एवढं जे सेंटेन्स आहे ते लक्षात ठेवा, ससा दिसतो सुंदर. हे लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक हे लक्षात राहील. ससा म्हणजे काय, सेम साईन ऍडिशन. दिसतो सुंदर म्हणजे काय, डिफरंट साईन सबट्रॅक्शन. आता हे लक्षात राहिल्यामुळे काय होईल, तुम्हाला इझिली कळेल की समजा तुम्हाला असं जर सायमल्टेनियस इक्वेशन दिलं तर तुम्हाला लगेच समजेल की आता ह्या दोघांमध्ये कुठलं ऑपरेशन परफॉर्म करायचंय. आता एक्स प्लस वाय जर काढायचं असेल किंवा एक्स मायनस वाय जर काढायचं असेल तर सबट्रॅक्शन करायचंय का ऍडिशन करायचंय, एवढासा सिंपल रूल आहे. एक मॅथची ट्रिक ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला समजून येईल. आता आता मी जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे ते लिहून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एक्स प्लस वाय फाइंड आउट करायचं आहे. आता कोणतं सोल्युशन लिहूया, आता आपण सोल्युशन. आता कोणतं ऑपरेशन करायचं आहे, ह्या दोन इक्वेशनचं ऍडिशन करायचं का या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं, तर ते आपण कसं ठरवणार, आपल्याला माहिती आहे ससा दिसतो सुंदर, हे वाक्य माहिती आहे, त्यानुसार आपण बघूया. आता एक्स प्लस वाय आपल्याला काय दिलेलं आहे, एक्स प्लस म्हणजे काय, म्हणजे प्लस साईन आहे. आणि हे दोन इक्वेशन दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये कुठली साईन आहे, प्लस. आता आपल्याला माहिती आहे दोन सारख्या साईन असतील तर आपण काय परफॉर्म करतो, ऍडिशन. का, आपल्याला माहिती आहे आपला नियम काय होता, ससा. ओके, म्हणजे काय, सेम साईन असेल तर आपण काय परफॉर्म करतो, ऍडिशन परफॉर्म करतो. सेम साईन असेल तर ऍडिशन परफॉर्म करायची, बरोबर आहे. तसा म्हणजे सेम साईन आहेत, प्लस प्लस हे काय सेम आहेत, त्यामुळे आपल्याला काय परफॉर्म करायचं आहे, ऍडिशन परफॉर्म करायचे. आता आपण काय करूया, ऍडिशन परफॉर्म करूया ह्या दोन्ही इक्वेशनची. आय होप तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणतोय ते. आता हे जे दोन इक्वेशन आहेत हे लिहिताना आता कसं लिहायचं आपण, ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. आता हे जे दोन इक्वेशन आहेत ह्या दोघांचं आपल्याला काय करायचं, ऍडिशन करायचं आहे. त्यामुळे मी हाय तसंच लिहून घेतो, 101x प्लस
99y इज इक्वल टू 501. इथं 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. हे मी लिहून घेतलं. आता ह्याच्यामध्ये काय करायचे, ऍडिशन करायचे. आता हे ऍडिशन करूया आपण. आता इथं काय आहे, 101 आहे आणि 99 आहे. ह्या दोघांचं ऍडिशन केल्यानंतर इथं काय होईल, 200 होईल. इथं लिहिणार x प्लसची साईन आहे तशीच. 99 प्लस 101 म्हणजेच काय येणार, 200. y आहे तसंच इक्वल टू. आता ह्या दोघांचं ऍडिशन करा. ह्या दोघांचं ऍडिशन केल्यानंतर आपल्याला इथं काय भेटणार, 1000. बरोबर आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एक्स प्लस वाय फाइंड आउट करायचं आहे. पण इथं एक्स बर काय आहे हे मी आता परत लिहून घेतो. आपल्याला आन्सर काय आलंय, 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000 आलेलं आहे. बरोबर आहे. हे आपलं इक्वेशन थर्ड आहे. आता हे जे इक्वेशन आहे ह्या फॉर्म मध्ये आहे का, एक्स प्लस वाय नाही. एक्स बर काय आहे, 200. म्हणजे हा 200 काय झाला, कोएफिशियंट झाला. तर आपण काय करायचं, ह्या कोएफिशियंट जर आपल्याला काढायचं असेल तर पूर्ण इक्वेशनला काय करायचं, डिवाइड करायचं बाय 200. मग आता ह्या पूर्ण इक्वेशनला डिवाइड करूया. डिवाइड इक्वेशन 3 बाय 200. आता हे पूर्ण इक्वेशन आहे, ह्याला आपण काय करणार आहे, 200 ने डिवाइड करूया. मग इथं काय येईल आपलं, 200x प्लस 200y अपॉन 200 इज इक्वल टू, इथं काय आहे 1000 आणि ह्याला पण काय करायचं, 200 ने डिवाइड करायचं. बरोबर आहे. आता हे आपण सेपरेट करून घेऊया. आपल्याला माहिती आहे आपला फॉर्म्युला एक आहे, तर a प्लस बी अपॉन सी असेल तर आपण काय करू शकतो, ए सी अपॉन बी अपॉन सी असं लिहू शकतो. बरोबर आहे. तर तसंच ह्या फॉर्म्युलाने हे सेपरेट करूया. 200x अपॉन इथं काय लिहिणार आपण, 200 प्लस 200y अपॉन 200. म्हणजे काय केलं मी, वेगळं केलं. 200x आणि 200 एका ह्याच्यात लिहिला, प्लसचं साईन आहे तसं लिहिलं, 200y अपॉन 200 असं लिहिलं. आणि इक्वल टू इथं काय आहे, 1000 अपॉन 200. आता हा 200 ला हा 200 गेला, इथं काय राहिलं, x प्लसची साईन आहे तसेच. हा 200 ला हा 200 गेला, इथं काय राहिलं, y इक्वल टू ची साईन आहे तसेच. आता इथं 200 अपॉन 1000 आहे, तर इथं काय येईल, 201 चा 200, 205 चा 1000. बरोबर आहे. मग इथं आन्सर काय येईल, 5. हे सिंपल आपला आन्सर आलं कशाचं, एक्स प्लस वायचं. आता हे जर मोठा संख्या आहे ना, इथं जर तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम येत असेल तर सिंपल कसं करा, 1000 अपॉन 200 आहे, तर हा एक झिरोला हा एक झिरो गेला, हा एक झिरोला हा एक झिरो गेला, राहिलं काय 10 अपॉन 2. ओके, तर आता काय आपलं 10 अपॉन 2. मग हे दोन्ही नंबर 2च्या नंबरमध्ये आहेत, म्हणजे 2 1 चा 2, 2 5 चा 10, म्हणजे आपलं आन्सर काय येतं, 5 येतं. तेच सिम्पलिफाय करून सांगितलेलं आहे मी तुम्हाला. आता एक्स प्लस वायचा आन्सर काय आला आपलं, 5. काय करूया, आता आपण एक्स मायनस वाय फाइंड आउट करूया. एक्स मायनस वाय फाइंड आउट करायचं, आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत. तर आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया की सबस्ट्रॅक्शन करायचं का ऍडिशन करायचं, कसं ठरवणार आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एक्स मायनस वाय म्हणजे कोणती साईन झाली, मायनसची साईन झाली. आणि आपल्याला जे इक्वेशन दिलेले आहेत, तिथं आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत, ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये कोणती साईन आहे, प्लस. आता ही दोन साईन कशा आहेत, अपोजिट आहेत. अपोजिट असल्यामुळे आपल्याला काय परफॉर्म करायला लागणार आहे, सबट्रॅक्ट परफॉर्म करायला लागणार आहे. बरोबर आहे. आता हे आपल्याला माहिती आहे, आपण मागाशी मी तुम्हाला दिलेलं ससा दिसतो सुंदर, त्याच्यावरून आपण हे फाइंड आउट केलं. मायनस प्लस म्हणजे काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. आता हे सबट्रॅक्टचे आपण काय करूया, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये सबट्रॅक्शन परफॉर्म करूया. आता लिहूया इथं सोल्युशन. आता सबट्रॅक्शन परफॉर्म करताना हे दोन इक्वेशन आहेत, तर पहिलं कोणतं लिहायचं, कसं ठरवायचं, तर पहिला काय करायचं, हा इक्वेशन बघा, ह्याचा इथं एक्सचा कोएफिशियंट काय आहे, 101. बरोबर आहे. हे दुसरं इक्वेशन बघा, इथं एक्सचा कोएफिशियंट काय आहे, 99 आहे. तर ह्या दोघांमधला कुठला मोठा आहे, हा जो आहे 101 चा मोठा आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, ते इक्वेशन लिहून घ्यायचं. आता ते आपण इक्वेशन लिहून घेऊया इथं. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 ते लिहिलं. आणि त्यानंतर हे काय झालं आपलं इक्वेशन 1. आणि त्याच्यानंतर कुठलं इक्वेशन 2 लिहायचं राहिलेलं आहे. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. हे काय झालं आपलं इक्वेशन 2 झालं. आता लिहिताना कसं लिहायचं इथं, सबट्रॅक्ट इक्वेशन 2. आता हे जे खाली लिहिलंय ते सबट्रॅक्ट करतो आपण फ्रॉम इक्वेशन 1. म्हणजे जे आपण खाली लिहिलेलं आहे ते इथं लिहायचं.
आणि जे वर लिहिलेलं आहे इक्वेशन ते इथं लिहायचं. म्हणजे काय सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 आपण असं लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने लिहायचं ते. तर ते लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं सबट्रॅक्शन परफॉर्म करायचे. म्हणजेच काय मायनसची साइन करायची. ह्या मायनसनी हे जे इक्वेशन आहे पूर्ण ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. आता ह्या मायनस इंटू आता इथं प्लसची साइन असते. तुम्हाला माहिती आहे कुठलाही नंबर असं जर लिहिला फॉर एक्झाम्पल 5 तर याचा अर्थ काय असतोय +5 असतो. म्हणजे ही प्लसची साइन त्या नंबरला असतेच. ते आपण लिहिताना लिहित नाही. आता मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस वर केल्यानंतर तुम्हाला आन्सर काय भेटतं मायनस. मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस वर केल्यानंतर तुम्हाला आन्सर काय भेटतं मायनस. मायनसचं इथं पण प्लसची साइन आहे. +49 499 आहे. मायनसचं प्लसला वर मल्टिप्लिकेशन इथं गेल्यावर तुम्हाला आन्सर काय भेटेल मायनस भेटेल. मग हे जे सेकंड इक्वेशन काय होईल वाचताना आपण कसं वाचणार आहे रीड करणार आहे -99x -101y -499. ओके आता हे इक्वेशन असं झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं सबट्रॅक्शन परफॉर्म करायचे. 101x -99x इथं लिहितो मी 101x -99x. आता 101 मधून 101 मधून 99 मायनस केल्यानंतर तुम्हाला आन्सर काय भेटेल 2x भेटेल. मग इथं लिहा तुम्ही 2x बरोबर आहे. आता 99y -101y इथं लिहितो मी इथं लिहितो. आता आपल्याकडे काय 99y -101y. आता हे मायनस करायचं आहे. आता 101 मधून 99 गेल्यावर आपल्याला माहिती किती राहते 2 राहते 2y राहतात. आता हे जे दोन आहेत ह्या दोघांमधले मोठा नंबर कोणता आहे 101 आणि त्याची साइन कुठली आहे मायनसची साइन आहे. त्यामुळे हे जे आन्सर आले 2y ह्याला कुठली साइन द्याल मायनसची. मग इथं काय येईल -2y येईल. मग ही जी इक्वल टू ची साइन आहे ही इक्वल टू ची साइन आहे तशीच इथं. ओके आता काय झालं आता आपल्याला काय करायचं आहे पुढं 501 मायनस काय करणार 501 मायनस 99 करायचं 499 करायचं. मग आन्सर किती येईल 50 इथं लिहितो मी 501 मायनस 499 तर आपल्याला आन्सर किती येईल 2. आन्सर किती आलं 2 आलं. आता हे जे आपलं इक्वेशन आहे ह्याला आपण काय म्हणूया इक्वेशन 3 म्हणूया. हे परत मी हाय तसं लिहून घेतो. इक्वेशन काय झालंय 2x - 2y = 2 हे आपलं झालं इक्वेशन. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं आपल्याला फाइंड आउट करायचं होतं x - y. पण इथं x आणि y च्या बरोबर कोणता कोएफिशियंट आहे 2 आहे बरोबर आहे. तर ह्याला आपल्याला काढायचं असेल तर काय करायला लागेल ह्या जे पूर्ण इक्वेशन थर्ड आहे ह्याला आपल्याला 2 ने डिवाइड करायला लागेल. मग इथं लिहायचं डिवाइड इक्वेशन 3/2. आता हे डिवाइड केल्यानंतर इथं आन्सर काय येईल 2x - 2y अपॉन 2 = 2/2. आता मागाशी पाहिले आपण हे काय करू शकतो आपण सेपरेट करू शकतो. हे कसं करू शकतो 2x/2 - 2y/2 = हे आहे तसंच लिहूया आता मग कॅन्सल करू शकतो आपण. हा 2 ला हा 2 कॅन्सल राहील. इथं काय राहील x हा मायनसची साइन आहे तशी हा 2 ला हा 2 कॅन्सल राहील. इथं काय राहील y हा इक्वल टू आहे तसंच ह्या 2 ला हा 2 कॅन्सल राहील. इथं राहील 1. म्हणजे आपला आन्सर काय आलं x - y = 1 आणि x + y चं मगाशी आन्सर आलेलं 5. तर हे आहे आपला आन्सर. आता आपण मार्च 2022 चा क्वेश्चन पाहूया. आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला दिलेले आहेत दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x + y आणि x - y फाइंड आउट करायचं आहे. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया x + y फाइंड आउट करूया. आता x + y फाइंड आउट करताना सगळ्यात पहिला क्वेश्चन काय येतो आपल्याला की हे जे दोन इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला हे इक्वेशन 1 आहे हे इक्वेशन 2 आहे. ह्यामध्ये कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायचं. तर हे करण्यासाठी ओळखण्यासाठी आपल्याला काय मी तुम्हाला एक फॉर्म्युला तुम्हाला एक सिंपल रूल दिलेला आहे ट्रिक दिलेली आहे ती म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं. ससा दिसतो सुंदर म्हणजेच काय ए म्हणजे काय सेम एस म्हणजे काय साइन ए म्हणजे काय ऍडिशन. जर सेम साइन असेल तर आपण काय परफॉर्म करायचं ऍडिशन. आणि समजा दिसतो सुंदर म्हणजे काय DI म्हणजे काय डिफरंट एस म्हणजे काय साइन आणि SU म्हणजे काय सबट्रॅक्ट. जर डिफरंट साइन असेल तर आपण काय करायचं सबट्रॅक्ट करायचं हे आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे x + y फाइंड आउट करायचं आहे. तर x + y मध्ये साइन कुठली आहे प्लसची साइन आहे बरोबर. आणि हे जे दोन इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन त्यांच्यामध्ये कुठली साइन आहे ही मायनसची साइन आहे. म्हणजे काय प्लस आणि मायनस हे दोघं कसे डिफरंट आहे. तर डिफरंट असल्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे सबट्रॅक्ट ऑपरेशन करावं लागणार आहे. म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे बरोबर आहे. तर ते आपण सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिल्यांदा काय करूया हे जे इक्वेशन दोन्ही आहेत ते मी लिहून घेतलेले आहेत तिथे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता आपल्याला काय परफॉर्म करायचं आहे x + y परफॉर्म करायचं आहे म्हणजे ऍडिशन हे
आपल्याला फाइंड आउट काय करायचं, एक्स प्लस वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपल्याला माहिती आहे इथं प्लसची साईन आहे फाइंड आउटची आणि इक्वेशनची साईन मायनस आहे. हे दोन्ही डिफरंट असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये काय करायचं, सबट्रॅक्शन परफॉर्म करायचं. सोल्युशन आता सबट्रॅक्ट करण्यामध्ये काय करायचं, आता आपल्याला कळलं पाहिजे कुठल्या इक्वेशन मधून सबट्रॅक्ट करायचं. त्यासाठी काय करायचं एक्सचं हे जे दोन इक्वेशन आहेत त्यांचा एक्सचा कोएफिशियंट बघायचा. पहिल्या एक्सचा कोएफिशियंट काय आहे, 49 आहे आणि दुसरा एक्सचा कोएफिशियंट काय आहे, 57 आहे. या दोघांमध्ये कोणता मोठा आहे, 57 मोठा आहे, बरोबर आहे. मग काय लिहिताना कसं लिहायचं, आधी 57 लिहिताना काय करायचं, आधी 57चं इक्वेशन लिहायचं. 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. हे झालं आपलं दुसरं इक्वेशन. आणि नंतर राहिलेलं इक्वेशन लिहायचं ते म्हणजे काय, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. आणि इथं लिहिताना मग कसं लिहायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 म्हणजे हे जे खालचं इक्वेशन आहे ते इथं लिहायचं असतं 1 फ्रॉम इक्वेशन 2. म्हणजे खालच्या इक्वेशन मधून आपण काय करतोय, सबट्रॅक्ट करतोय कुठून, वरच्या इक्वेशन मधून. त्यामुळे शब्दात कसं मांडलं आपण, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. आता हे कळलं तुम्हाला हे कसं लिहायचं असतं, म्हणजे कोणता एक्सचा कोएफिशियंट जो मोठा असतो ना तो आधी लिहायचा आणि छोटा असतो तो नंतर लिहायचा. आता ह्यांचं आपण काय करायचं, सबट्रॅक्शन परफॉर्म करायचे. आता सबट्रॅक्शन परफॉर्म करायचे म्हणजे काय, तर इथं मायनसची साईन आहे, मग सबट्रॅक्ट करायचं म्हणून मायनस लिहिलं. त्या मायनसने आपल्याला हे जे इक्वेशन 1 आहे ह्या इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करायचं असतं. आता एखादा नंबर हा 49x आहे तर इथं काय असणार आहे, प्लसची साईन असणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर आपण काय करूया, सबट्रॅक्ट करूया. आता मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस वर केल्यानंतर हे दोन नियम लक्षात ठेवा. मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस वर केल्यानंतर नेहमी काय येतं, मायनस येतं. आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस वर केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येतं, प्लस येतं. ओके, तसंच मायनसचं मल्टिप्लिकेशन कशावर करतोय, प्लस वर, म्हणून इथं काही मायनस. मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस वर केल्यानंतर इथं काही प्लस, बरोबर आहे. आता इथं काय, इथं 172च्या इथं प्लसची साईन. मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस वर केल्यानंतर इथं आन्सर काही मायनस येईल. म्हणजे एखाद्या नंबरच्या इथं काय कुठली साईन नसती म्हणजेच काय, प्लस. नेहमी तो पॉझिटिव्ह नंबर म्हणजेच काय, प्लस असतो. आता मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस वर केल्यानंतर आपल्याला काय भेटलं, मायनस भेटलं. आता हे इक्वेशन आपलं इक्वेशन 1 कसं झालं, मायनस 49x प्लस 57y मायनस 172 असं झालेलं आहे. आता आपण काय करूया, सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करूया. आता इथं मी लिहितो तेव्हा. आता पहिलं आपल्याला काय करायचं आहे, 57x आहे आपल्याकडे म्हणजे हा, याचं सबस्ट्रॅक्शन कशावर करायचं आहे, ही मायनसची साईन म्हणजे ही मायनसची साईन आणि 49x. आता 57 मधून 49 गेल्यानंतर किती राहतात, 8x राहतात, बरोबर आहे. मग इथं काय लिहिणार मी, 8x. आता दुसरे आपल्याला सेकंडचं बघूया, 49. आता आपल्याला काय करायचं, सेकंडचं बघूया. सेकंड काय आहे, मायनस 49y हा इथं असं मायनसची साईन लिहिची बरं का, मायनस 49y आहे आणि दुसरं काय आहे, 57 आहे आणि 57ची साईन आता कोणतीही आहे तर इथं काय लिहिणार, प्लस 57y. आता ह्यांचं आपण हे सॉल्व्ह करूया. आता ह्यात काय करायचंय, मायनस 49 प्लस 57 किती येईल, तर काय करायचं आपल्याला, सबस्ट्रॅक्शन करायचं असते. तर 57 मधून 49 आधी मायनस करायचे. 57 मधून 49 मायनस केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, 8y भेटणार आहे. आणि ह्या दोघांमध्ये सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे, 57 आहे. 57ची साईन कुठली आहे, प्लसची साईन आहे. त्यामुळे इथं आपण 8 ला काय दिलेलं आहे, प्लस आहे. म्हणजे इथं काय नाही लिहिलं म्हणजे काय, प्लसची साईन आहे. म्हणजे इथं आपण वाटलं तर लिहूया प्लस 8, बरोबर आहे. ह्या दोन नंबर आहेत, ह्या दोघांपैकी मोठा नंबर कुठला आहे, 57. त्याची साईन कुठली आहे, प्लस. त्यामुळे इथं काय लिहिली, प्लस. मग इथं लिहिताना काय लिहिणार आपण, प्लस 8y ही इक्वल टू ची साईन आहे तशीच. आता पुढचं बघूया आपण. आपल्याला काय, 252 मायनस 172. आता हे जर आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर काय भेटेल, 80. ओके, म्हणजे आपल्याला आन्सर काय येईल, आपल्याला आन्सर काय भेटलं, 8x प्लस 8y इज इक्वल टू 80. हे काय झालं, आपलं इक्वेशन थर्ड झालं. आता जर तुम्ही नीट चेक केलं, आपल्याला काढायचं काय, x प्लस y काढायचं आहे. पण x आणि y बरोबर काय आहे, 8. इथं पण 8 आहे, इथं पण 8 आहे, म्हणजे कोएफिशियंट काय, 8 आहे. तर आपण काय करू शकतो, हा इक्वेशन थर्ड आहे ह्याला आपण 8 ने डिवाइड करू शकतो. तर लिहिताना मग कसं लिहायचं, डिवाइड इक्वेशन 3 बाय 8. मग आता हे इक्वेशन कसं होईल, 8x प्लस 8y अपॉन 8 इज इक्वल टू 80 अपॉन 8. म्हणजे आपण काय केलं, ही जी बाजू आहे ह्याला 8 ने काय केलं, डिवाइड केलं. आता हे सॉल्व्ह करूया आपण. हे आपण काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. 8x अपॉन 8 लिहू शकतो प्लस 8y अपॉन 8 लिहू शकतो. आणि इथं हे आहे तसंच ठेवूया. आता हा 8 ला हा 8 कॅन्सल होईल, इथं राहील काय, x ही प्लसची साईन आहे तशी. हा 8 ला 8 कॅन्सल होईल, इथं राहील y ही इक्वल टू ची साईन आहे तशीच. आता आपल्याला हे माहिती आहे, 8 1 चा 8, 8 10 चा 80. म्हणजे इथं आन्सर काय येईल, 10. म्हणजे आपलं x प्लस वायचं व्हॅल्यू काय आली, 10 आली. आता हे कसं आलं ते तुम्हाला समजलं असेल. आता आपण काय करूया, आता आपण दुसरं फाइंड आउट करूया. आता नेक्स्ट आपला प्रॉब्लेम, आपण x प्लस वाय तर आपण फाइंड आउट केलेला आहे. आता आपला प्रॉब्लेम काय होता, एक्स प्लस वाय फाइंड आउट करायचा होता, तो फाइंड आउट केला. आता आपण एक्स मायनस वाय फाइंड आउट करूया. आता हे जे दोन इक्वेशन आहेत ते आपण तसे लिहून परत. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एक्स मायनस वाय फाइंड आउट करायचं आहे. आता हे पहिल्यापासून हे आपलं इक्वेशन 1 होतं.
आणि हे आपलं काय इक्वेशन 2 आहे आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे x मायनस वाय फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे. आता ह्या दोघांमध्ये कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं तर आपल्याला माहिती आहे ससा दिसतो सुंदर हे आपण वापरून फाइंड आउट करू शकतो. तर हे इक्वेशनचे साइन कुठली x मायनस वायची मायनस साइन आहे आणि जे इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत हे दोन्ही ह्यांच्या दोघांमध्ये पण कुठली साइन आहे मायनस. मायनस मायनस म्हणजे कशी सारखी साइन सेम साइन आहे म्हणजे ससा सेम साइन असेल तर आपण काय परफॉर्म करतो ऍडिशन परफॉर्म करतो. एस ए म्हणजे सेम एस म्हणजे साइन आणि ए म्हणजे ऍडिशन. आता इथं मायनस मायनस म्हणजे काय सेम साइन आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल ऍडिशन परफॉर्म करावं लागेल. आता सिंपल आपल्याकडे इक्वेशन 1 आणि 2 आहेत तर आपण यांची ऍडिशन करूया सोल्युशन लिहूया. ऍड इथं सिंपल लिहायचं ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 तर जे दिलेले आहे ते आहे तसं ऍड करूया. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 हे इक्वेशन 1 आहे आपलं लिहिलं. परत सेकंड इक्वेशन लिहूया. सेकंड इक्वेशन काय आहे 57x मायनस 49y x मायनस 49y इज इक्वल टू 252 हे आपलं काय सेकंड इक्वेशन आहे आणि आपल्याला काय करायचं आहे प्लस ऍडिशन करायची आहे. बरोबर आहे. आता ह्या प्लसने काय करायचं ह्या इक्वेशनला सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. इथं आता इथं पण प्लसची साइन आहे इथं काय नाही म्हणजे इथं काय प्लसची साइन आहे. आता प्लस इंटू प्लस केल्यानंतर इथं काय येईल प्लस प्लस इंटू मायनस केल्यानंतर इथं काय येईल मायनस प्लस इंटू प्लस केल्यानंतर इथं काय येईल प्लस. बरोबर. आता हे आपण परफॉर्म करूया. आपल्याला काय करायचं आहे 49x प्लस 57x ह्या दोघांचं काय करायचं ऍडिशन करायचे. ह्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय भेटतं 106x. बरोबर. आता नंतर काय दुसरा 57 आहे 57च्या मागे कुठली साइन आहे मायनस तर इथं लिहिताना काय लिहिणार तुम्ही मायनस 57x सॉरी मायनस 57y. परत ही 49 ची साइन आता ही खालची घ्यायची मायनस 49y मायनस 49y. आता ह्या दोघांचं काय करायचंय ऍडिशन करायचं. तुम्हाला माहिती आहे मायनस मायनस काय होतं प्लस होतं मग ह्या दोघांची ऍडिशन करायची. ह्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर काय भेटेल 106y भेटेल आणि इथं मायनसची साइन द्यायची. मायनस मायनस असेल तर दोन्ही नंबरचं ऍडिशन करायची आणि जे पण आन्सर येईल त्याला कुठली साइन द्यायची असते मायनसची साइन द्यायची असते. मग इथं आन्सर काय येईल 106y हे इक्वल टूचा साइन आहे तसंच. आता नंतर आपण बघूया इथं बघूया काय 172 आहे आपला थर्ड नंबर काय आहे 172. 172 चा प्लस कशावर करायचा आहे 252 वर करायचं आहे. बरोबर. इथं काय 172 आहे त्याचा प्लस कशावर करायचं 252. यांचे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला किती भेटतं 424. इथं मी लिहितो 424. ओके. आता हे इक्वेशन लिहून घेऊया. हे इक्वेशन काय आहे आपल्याला दिलेलं 106x मायनस 106y इज इक्वल टू 424. आता हे आपलं काय झालं हे आपलं झालं इक्वेशन थर्ड. आता तुम्ही जर बघितलं आपल्याला फाइंड काय करायचं होता x मायनस वाय. आता इथं x चा कोएफिशियंट काय आहे 106 y चा कोएफिशियंट काय आहे 106 म्हणजे या पूर्ण इक्वेशनला आपण काय करू शकतो 106 नी डिवाइड करू शकतो. म्हणजे इथं कसं करायचं लिहायचं डिवाइड इक्वेशन 3 बाय 106. आता ते आपण करूया 106 मायनस 106y अपॉन 106 इज इक्वल टू 424 अपॉन 106. आता हे आपण सेपरेट करूया 106x अपॉन 106 मायनस 106y अपॉन 106 इज इक्वल टू 424 अपॉन 106. आता आपण काय करूया सेपरेट करूया 106x अपॉन काय येईल 106 मायनस 106y अपॉन 106 इक्वल टू 424 अपॉन 106. आता हे सॉल्व करूया. हा 106 ला हा 106 कॅन्सल होईल इथं काय राहील x हा मायनस हा 106 ला 106 कॅन्सल होईल इथं काय राहील y इक्वल टू आता 106 1 चा 106 106 4 चा 424 म्हणजे इथं काय येईल 4 म्हणजे आपला आन्सर काय येईल x मायनस y इज इक्वल टू 4. हे काय झालं आपलं आन्सर आलं. आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की तुम्ही डायरेक्ट कसं कॅन्सलेशन केलं कशाचं 424 चं 106 चं. बरं त्याची सिंपल ट्रिक कशी आहे 424 ला आपण कसं लिहू शकतो 400 प्लस 24 आणि 106 ला कसं लिहू शकतो 100 प्लस 6. आता 100 इंटू 4 100 इंटू 4 किती 400 तसंच 6 इंटू 4 म्हणजे किती 24. जर असं होत असेल असं जर प्रकारे येत असेल 100 इंटू 4 आणि 6 इंटू 4 जर इथं दोन्हीकडे पण सारखं जर आन्सर येत असेल 4 तर ह्याचा अर्थ काय होतो 106 नी 424 ला डिव्हिजन होते म्हणजेच भागाकार जातो 106 1 चा 106 106 4 चा 424. जर आपण हे सॉल्व्ह केलं तर इथं आन्सर 4 येईल. त्यामुळे आपल्या इथं मी लिहिताना आन्सर काय आलंय 4 आलंय. आणि अजून एक सांगतो डाऊट क्लिअर करतो. समजा जर असं असतं 430 असतं आपलं आणि 106 असतं आपण काय लिहिलं असतं
400 प्लस 30 आणि 106 100 प्लस 6 बरोबर. मग 100 इंटू 4 किती 400 आणि 6 5चा 30. आता इथं काय 4 आहे इथं 5 त्यामुळे आपल्याला इथं डायरेक्ट कॅन्सलेशन करता आलं नसतं हे लक्षात ठेवा. इथं ह्या बाजूला आणि ह्या बाजूला सेम नंबर पाहिजे तरच काय होतं डायरेक्ट कॅन्सलेशन होतं म्हणजे 106च्या टेबलमध्ये तो वरचा नंबर येतो. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आपण काय पाहूया. आता आपण जुलै 2022चा क्वेश्चन पाहूया. आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत. ते म्हणजे कोणते हा पहिला इक्वेशन आहे हा दुसरा इक्वेशन आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय काय करायचं आपल्याला फाइंड करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया एक्स प्लस वाय फाइंड आउट करूया. फाइंड एक्स प्लस वाय. आता आपल्याला मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे फाइंड करायचं आहे त्याची साइन कुठली आहे स्टेप 1 मध्ये बघूया. फाइंड काय करायचं एक्स प्लस वाय त्याची साइन कुठली आहे प्लस आणि जे दोन इक्वेशन दिलेत पहिलं इक्वेशन हे आहे दुसरं इक्वेशन हे आहे ह्यांची साइन कुठली आहे प्लस म्हणजे काय सेम साइन आहे. सेम साइन म्हणजे काय ससा म्हणजे सेम साइन जर असले तर आपण काय करायचं ऍडिशन. एस ए म्हणजे काय सेम एस म्हणजे काय साइन आणि ए म्हणजे काय ऍडिशन. म्हणजे जर सेम साइन असली तर आपण काय करायचं ऍडिशन परफॉर्म करायची. म्हणजे हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत आपल्याला काय करावं लागेल त्यांचे ऍडिशन करावं लागेल. आता आपण यांचे ऍडिशन करूया म्हणजे दोन इक्वेशन ऍड करूया. तर इथं कसं लिहायचं ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. मग आता हे जे इक्वेशन दिलेत ते आपण ऍड करूया. आपल्याला इक्वेशन काय दिलेत 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. दुसरं काय 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. आता हे आपल्याला काय करायचं ऍड करायचंय ऍडिशन करायचे. आता ह्या दोघांचे ऍडिशन करूया. 15 प्लस 17 किती येतात 32x प्लस ची साइन आहे तशीच 15 प्लस 17 किती येतात 32y इज इक्वल टू 21 प्लस 11 किती येतात 32. आता हे काय झालं आपलं इक्वेशन थर्ड झालं. आता आपल्याला काय काढायचंय आपल्याला काढायचंय एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू. जर तुम्ही नीट चेक केलं इथं एक्सचा कोएफिशियंट 32 आहे इथं वायचा कोएफिशियंट काय आहे 32 आहे. तर आपण ह्या इक्वेशन थर्डला काय करू शकतो 32 ने डिवाइड करू शकतो. मग आपण लिहितं कसं डिवाइड इक्वेशन 3 बाय 32. मग इथं काय येईल आन्सर 32x प्लस 32y अपॉन 32 इक्वल टू 32 अपॉन 32. आता नंतर आपण काय करू शकतो हे सेपरेट करू शकतो. सेपरेट म्हणजे कसं होईल 32x अपॉन 32 प्लस 32y अपॉन 32 आणि इथं काय होईल 32 अपॉन 32. आता हा 32 ला हा 32 कॅन्सल होईल इथं राहील x हा प्लस आहे तसा. हा 32 ला हा 32 कॅन्सल होईल इथं राहील y इक्वल टू साइन आहे तसं. हा 32 ला हा 32 कॅन्सल होईल इथं राहील 1 म्हणजे इथं काय येईल 1 म्हणजे आपला आन्सर काय येईल x प्लस y चं 1. हे झालं x प्लस y. आता आपला दुसरा क्वेश्चन काय होता आपल्याला करायचं होतं फाइंड x मायनस y. आता स्टेप मध्ये आपण काय लिहूया स्टेप 1 मध्ये काय फाइंड करायचंय x मायनस y. आता x मायनस y म्हणजे ह्यांच्यामध्ये कुठली साइन आहे आपली मायनसची आणि जे आपलं इक्वेशन होतं वरती जर तुम्ही बघितलं हे आपलं इक्वेशन होतं हे जे आपलं इक्वेशन आहे इथं ह्याला ह्याची कुठली साइन आहे प्लस बरोबर. मग मी इथं लिहितो इक्वेशनची साइन कुठली आहे प्लस म्हणजे काय आपल्याला जे फाइंड करायचं त्याची साइन मायनस आहे आणि इक्वेशनची साइन प्लस आहे म्हणजे आपल्याला कुठलं ऑपरेशन हे कसे आहेत विरुद्ध साइन आहे डिफरंट साइन आहेत. मग आपल्याला काय परफॉर्म करायला लागणार आहे सबट्रॅक्शन परफॉर्म करायला लागणार आहे कारण की आपल्याला माहित नाही साइन आहेत त्यामुळे आपल्याला काय करायला लागणार सबट्रॅक्शन परफॉर्म करायला लागणार. हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. ससा दिसतो सुंदर म्हणजे काय DI म्हणजे काय डिफरंट S म्हणजे काय साइन आणि SU म्हणजे काय असतंय सबट्रॅक्शन. म्हणजे थोडक्यात काय जर डिफरंट साइन असेल तर सबट्रॅक्शन परफॉर्म करा. इथं कसे डिफरंट साइन आहेत त्यामुळे आपल्याला कळालं की सबट्रॅक्शन परफॉर्म करायचंय. स्टेप 2 मध्ये काय करायचं आपण ऑपरेशन करायचं
आता कोणतं इक्वेशन पहिले लिहायचं सबट्रॅक्शनच्या वेळेस ते कसं ठरवणार? जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे ते चेक करायचं. आता इक्वेशन आपल्याला काय दिलेलं आहे? 15x + 17y = 21 हे पहिलं इक्वेशन आहे आणि दुसरं कुठलं आहे? 17x + 15y = 11 हे दुसरं इक्वेशन आहे. तर ह्या दोघांमध्ये मोठा नंबर कुठला आहे? एक्सचा कोएफिशियंट बघायचा. एकीकडे किती आहे? 15 आहे आणि दुसऱ्या ह्याचा किती आहे? 17 आहे. मोठा कोणता आहे? 17 हा मोठा आहे. बरोबर आहे. त्यामुळे दुसरं इक्वेशन फर्स्ट पहिल्यांदा लिहायचं सबट्रॅक्ट करताना. म्हणजे काय? 17x + 15y = 11 आपण आधी लिहायचं. म्हणजे काय? इथं आपण काय लिहिणार? पहिल्यांदा 17x + 15y किती होतं? 17x + 15y 11 होतं. ओके, हे होतं आपलं इक्वेशन 2 आणि सेकंड इक्वेशन परत राहिलेलं इक्वेशन कुठलं होतं? 15x + 17y = 21 हे काय होतं? इक्वेशन 1. आता इथं लिहिताना कसं लिहायचं? सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. म्हणजे इथं काय? जे दुसरं इक्वेशन आहे हे जे खाली लिहिलेलं इक्वेशन आहे हे काय करतो आपण? सबट्रॅक्ट करतो. कशातून? वर लिहिलेल्या इक्वेशन मधून. मग लिहिताना कसं लिहितो? सबट्रॅक्ट इक्वेशन 1 म्हणजे हे कशात? फ्रॉम इक्वेशन 2 म्हणजे ह्यातून. आता आपण हे लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं? सबट्रॅक्शन परफॉर्म करायचं. तर मी लिहितो मायनसची साईन. आता इथं काय नाही म्हणजे इथं ह्याला 15ला काय प्लसची साईन आहे, इथं 21च्या पण इथं काय प्लसची साईन आहे. आता आपल्याला माहिती आहे मायनस इंटू प्लस काय येतं? मायनस. मायनस इंटू प्लस काय येतं? मायनस. मायनस इंटू प्लस काय येतं? मायनस. बरोबर आहे. मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस हे सगळं लिहिलेलं आहे. आता हे इक्वेशन वर आपण रीड कसं करणार आहे? -15x -17y -21 असं रीड करणार आहे. आता हे सॉल्व्ह करूया. आता आपल्याला काय करायचं आहे? 17x आपल्याकडे काय आहे? 17x मायनस किती? 15x. तर आपला आन्सर काय येईल? 2x येईल. मग इथं लिहूया 2x. परत 15y -17y. आता इथं लिहिताना कसं लिहिणार आहे तुम्ही? 15y -17y. आता 17 मधून 15 गेले किती राहतात? 2y राहतात. आता ह्या दोघांमध्ये कोणता नंबर मोठा आहे? 17. 17चं साईन कुठलं आहे? मायनस. त्यामुळे ह्या आन्सरला काय साईन येईल? मायनस येईल. मग इथं काय होईल? -2y होईल. हे इक्वल टूचं साईन आहे तसंच. आणि 11 -21. आता इथं 11 आहे, -21 केल्यानंतर काय येईल? तर 21 मधून 11 गेल्यानंतर किती येतं? 10. आता ह्या दोघांमध्ये मोठा नंबर आहे 21. त्याची साईन आहे मायनस. तर ह्याला साईन काय येईल? मायनस. मग इथं आपण काय लिहिणार आहे? -10. हे काय झालं? आपलं इक्वेशन थर्ड झालं. आता हे आपण आहे तसं लिहूया. 2x - 2y = -10 हे झालं आपलं इक्वेशन थर्ड. आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? x - y फाइंड आउट करायचं आहे. इथं x चा कोएफिशियंट काय आहे? 2 आहे. y चा कोएफिशियंट काय आहे? 2. म्हणजे ह्या पूर्ण इक्वेशन नंबर 3 ला आपण काय करू शकतो? 2 ने डिवाइड करू शकतो. त्यामुळे इथं लिहायचं डिवाइड इक्वेशन 3 बाय 2. मग आन्सर काय येईल? 2x - 2y upon 2 = -10/2. आता हे आपण सेपरेट करूया. मग इथं काय येईल? 2x upon 2 - 2y upon 2 = -10/2. हा 2 ला हा 2 कॅन्सल झाल्यावर काय येईल? x ही मायनसची साईन आहे तशी. ह्या 2 ला हा 2 कॅन्सल झाल्यावर राहील काय? y इक्वल टू असं आहे तसंच. 2 1 चा 2, 2 5 चा 10. मग इथं काय राहील? -5. म्हणजे आपला आन्सर काय येतंय? -5 येतं. x - y = -5 हे झालं आपलं आन्सर. आणि आपल्याला काय काढायचं होतं? x + y आणि x - y ची व्हॅल्यू अशा प्रकारे आपण काढलेले आहे. हा होता जुलै 2022 चा आन्सर. आता आपण मार्च 2019 चा क्वेश्चन पाहूया. आपल्याला काय केलेलं आहे? 2 इक्वेशन दिलेले आहेत. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x - y. आता सगळ्यात पहिल्यांदा स्टेप काय असते? आपल्याला फाइंड आउट करायचं असतं कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं. आता हे कसं करायचं? मी तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे. ससा दिसतो सुंदर. ह्याचा वापर करून आपण काय करायचं? ऑपरेशन फाइंड आउट करायचं की कोणतं ऑपरेशन करायचं ते आपण बघूया. आता x - y आहे आपल्याला दिलेलं आहे काय? x - y दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे कोणती साईन आली? मायनसची साईन आली.
आणि हे जे दोन इक्वेशन आहेत त्यांची कुठली साईन आहे, प्लसची साईन आहे. म्हणजे हे दोन्ही साईन कशा आहेत, ऑपोजिट आहेत. ऑपोजिट असल्यामुळे आपण काय परफॉर्म करतो, सबट्रॅक्शन. बरोबर आहे. दोन्ही साईन जर ऑपोजिट असले तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्शन परफॉर्म करायचंय. आता हे आपलं ठरलं सबट्रॅक्शन परफॉर्म करायचंय. पण सबट्रॅक्शनसाठी कोणतं इक्वेशन आधी लिहायचं ते कसं ठरवायचं, तर दोन इक्वेशन बघायचे आणि दोन इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट बघायचा. आता इथे एक्सचा कोएफिशियंट पहिल्या इक्वेशन मध्ये काय आहे, 3 आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट काय आहे, 2. ह्या दोघांमध्ये मोठा कोणता आहे, 3 हा मोठा आहे. त्यामुळे इक्वेशन 1 आधी लिहून घ्यायचं. तर आपण काय करूया, आधी इक्वेशन 1 लिहून घेऊया. इक्वेशन 1 काय आपलं 3x प्लस 2y इज इक्वल टू 15. हे आपलं काय आहे, इक्वेशन 1 आहे, ते लिहिलं. आता इक्वेशन 2 लिहून घेऊया. इक्वेशन 2 काय आहे, 2x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे काय झालं, आपलं इक्वेशन 2 झालं. ओके. आणि आता मग इथं आपल्याला लिहायचंय सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. म्हणजे लिहिताना कसं लिहिलं, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 म्हणजे हे खालचं, फ्रॉम इक्वेशन 1 म्हणजे ह्या वरच्या इक्वेशन मधून आपण सबट्रॅक्ट करतो. हे अशा पद्धतीने लिहायचं. इक्वेशन 1 आधी लिहायचं, इक्वेशन 2 असं लिहायचं आणि नंतर इथं स्टेटमेंट मध्ये लिहायचं. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्शन परफॉर्म करायचे. त्यामुळे मायनसची साईन लिहिली. आता हे आपण परफॉर्म करूया. आता इथं काय असणार आहे, इथं प्लसची साईन आहे आणि 10च्या इथं पण काय आहे, प्लसची साईन आहे. काय नसतं म्हणजे प्लस असतं. तर मायनस इंटू प्लस काय होतं, मायनस. मायनस इंटू प्लस काय होतं, मायनस. मायनस इंटू प्लस काय होतं, मायनस. म्हणजे आपलं इक्वेशन 2 कसं आपण रीड करणार आहोत आता, -2x - 3y - 10. हे काय झालं, आपलं इक्वेशन 2 झालं. आता आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्शन परफॉर्म करायचे. आपल्याकडे काय आहे, 3x आहे आणि ही मायनसची साईन -2x. आता 3x - 2x म्हणजे काय येतं, 1x येतं. तर इथं लिहूया 1x. बरोबर. आता दुसरा कॉलम बघूया. इथं काय 2y आहे, 2y आहे तसंच लिहिलं. नंतर काय -3y आहे. मग इथं लिहिताना कसं लिहायचं, -3y लिहायचं. आता ह्या दोघांमध्ये काय करायचं, सबट्रॅक्शन करायचे. 3 मधून 2 गेले किती राहतात, 1 राहतात, 1y. आता ह्या दोघांमध्ये कोणता नंबर मोठा आहे, 3. त्याची साईन कुठली, मायनस. त्यामुळे आपल्या आन्सरला साईन काय येईल, मायनस येईल. म्हणजे इथं काय येईल, -1y येईल. हा इक्वल टूचं साईन आहे तसंच. आणि नंतर थर्ड काय करायचं, 15 मधून मायनस करायचे 10. 15 -10 किती येईल, 15 - 10 येतं 5. मग इथं आन्सर काय येईल, 5. आता जर तुम्ही बघितलं, आपल्याला काय करायची गरज नाही, इथं ऑलरेडी आपल्याला आन्सर भेटलेलं आहे. म्हणजे काय, 1x - 1y इज इक्वल टू 5. म्हणजेच काय, x - y इज इक्वल टू 5. म्हणजे आपलं आन्सर काय झालं, x - y इज इक्वल टू 5 झालं.